काय गए आप्पे कुठे घेऊन चालली येतात? नाही मी घेऊन नाही चालली कुठे, ते वाऱ्याने थोडं दिवा. हा वेळेने म्हणे वेळेने एवढं वाटत होतं तर स्वतःच वेगळं ताट आणायचं की वावळायला. मी मागे स्वयंपाक करत होते ना. काय बाया कसली बायको मिळाली आरजाला. बिचाऱ्या माझ्या लेकराचं नशीबच फुटकं. अरे खरंच त्या पोस्टरकडे लक्ष नाही गेलं माझं. तुझे तुला म्हणलं ना मी त्या विषयावर नको बोलायला. अर्जा लयच बारीक झालास रे. हा त्या पण आता आलोय ना घरी, करतो तब्येत परत. भाऊजी तुमची केस सुरूच राहणार आहे का? अगं आजच घरी आलाय तो, लगेच त्या विषयावर बोलायचं का? पिवताय अगं दाजी त्यातनं पण लवकर सुटत्यात बघ. अगं मला माहिती आहे की. ए चला 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 आता ना मी वावळणार आहे माझ्या अर्जुनला. माझ्या मावशी हे सगळं करायची काही गरज नाही तुम्हाला. आता नको ना रागू बाळा. मी म्हणलं ना तुला माझं चुकलं म्हणून. आता किती वेळा तुला माफी मागू सांग बरं. बरं राहू दे. रुपाले ये तू वावाळ ह्याला. नाही माझ्याकडून त्याला वावाळायचं नाही. नाही पण जिनं वावाळायला पाहिजे तिला तर काय पडलं नाही म्हणून माझा जीव तुटतो. अर्जुन अरे रुपालीचा बी तुझ्यावर लई जीव आहे बघ. धाकट्या भावागत तुझ्यावर प्रेम करते ती. धर धर रुपाले धर. खरंच भाऊजी तुम्ही आज घरी आलात ना तर लय भारी वाटते बघा. पिऊ काकी चल आप्पे वळून घे चल. अगं मम्मी चल. आता गो बाया तिच्या मनात नसेल तर कशाला तिला सांगताय? मावशी तिच्या जर मनात नसतं ना एवढी उन्हा तानाची दाजी सगळं चालत आली नसती. दे चल. बाद झाला. आता माझ्या बाळाला भूक लागली असेल. चला घ्या बरं सगळ्यांनी वाढायला. चला मी बी येते. चला चालण्यामुळे त्रास नाही ना झाला काय? काय बरं येत ना? बरे तुझे? ठीक आहे. अर्जुन अर्जा आज लई दिवसांनी घरात सगळी एकत्र आहेत असं वाटतंय. आता आई आणि सरकार नाही पण तू आला तर लय बरं वाटतंय. अर्जुन आणि अरे 2 दिवस खपून रुपालीने सगळं बनवलंय तुझ्यासाठी. पण मला एक कळा ना मी जेलमध्ये काय गेलो सगळ्यांना प्रेमच आले माझ्यावले. अर्जा बाकी काय जरी झालं ना शेवटी आपण एका घरातले आहोत आणि अशा वेळी जवळच्या घरातलेच असतात रे. हे बघ तुला दाखवते बघ. हे बघ काय काय बनवलंय तुझ्यासाठी. हे बघ हे बघ हे सगळं तुझ्यासाठी बनवलंय. हो पण एवढं सगळं एकटा का होय मी? अरे
अरे तुला खायचं तेवढं खा बाळा, हा बाकीचं राहू दे, पण पोटभर जेवायचं. हा हा. वय आप्पीने कायच बनवलेलं दिसत नाही. अगं असं कसं म्हणते सुषमा, काहीतरी केलं असेल की. आणि हे बघा अर्जुन बाळा, तुला कुणाच्या चुलीवरचं खायचं ते सांग बाबा, रुपालीच्या का आप्पीच्या? मावशी अहो बास करा की. आता गो बाया, मी काय खोटं बोलते का? हा हे बघ अर्जुन, तुला जर माझं खोटं वाटत असेल ना तर रुपालीला विचार ना, तुझा तिच्यावर आहे ना विश्वास? वहिनी खरंच 2 चुली आहेत का? हा मग एक घरात आणि एक बाहेर. नाही मग मी घरातल्या चुलीवरच खाईल. अर्जुन अरे झालं आता, इशाई संपला. अर्जुन म्हणला ना, चला घ्या वाढायला. बरं बापू, सुषमा, तुम्ही घरातल्या चुलीवरचं जेवणार आहे ना? हा वय हा नाही म्हणजे तुमच्या लेकीच्या बाहेरच्या चुलीवरचं जर जेवायचं असेल ना तर लगेच बाहेर व्हा. विनायकराव, तुम्ही कुठे चाललाय? अरे काका बस की, किमान आज तरी बस. आरच्या घरी आलाय. आज तरी बसा म्हणजे? अरे ते रोज आप्पी बरोबरच बसत्यात जेवायला. अहो कदम, अहो बसा की तुम्ही. ते कुणाचं ऐकत नाही, फक्त आप्पीचं ऐकत्यात. मावशी का म्हणून तुम्ही विष घालवायचं काम करताय? आता गो बाया, मी काय खोटं बोलते का? जे आहे तेच सांगते का नाही? हा दादा, खरंच कदम आणि आप्पी वेगळे बसवते का जेवायला? हो, पण त्याची कारण. आप्पे काय बोलले तू त्यांना? अर्जुन अरे मी काहीच बोलली नाहीये त्यांना. अजिबात खोटं बोलू नकोस. अर्जा बस. काका अरे शांत हो, काका शांत हो. मला नाही शांत व्हायचं. अरे अर्जा, अरे तुला लाज वाटत नाही का रे? हा तिच्यावर डाफरतोस होय? कदम अहो, माझं नाव घेऊ नकोस. विनायकराव, तुम्ही जरा शांत व्हा. बापू तुम्ही जरा थांबा. अरे आल्यापासून बघतोय मी, ती पोरगी तुझ्यासाठी चालत आली ना? उन्हाची आली आली का नाही? हा बाबा जाऊ दे ना, आता नको हा विषय, आपण जेवायला बसूया की. हा मला नाही जेवायचं अप्पे. अरे अर्जा, एवढ्या हलक्या कानाचा आहेस कर तू? तिनं सांगितलं म्हणून मी वेगळं जेवतो असं वाटतं का तुला खरंच? कदम तुम्हाला राग आला असेल तर सॉरी, पण अरे अर्जा, मला कशा पाय सॉरी बोलतो? अरे तिला बोल. डाव फरतोय तिच्यावर. अरे माती खाल्लीस तू, चुकलास तू. आता जाऊ द्या नाही नायकराव, अहो आपलंच पोरग आहे ते. तुम्ही तर अजिबात मध्ये बोल नका. मी माझं पोरग बघून घेईन. हो मावशी, तुम्ही गप असा ना. अरे अर्जा, एवढं जंगी स्वागत झालं होतं का तुझं कधी? हा अरे तू हॉस्टेलातनं परत आलास, ट्रेनिंग वरनं परत आलास, तेव्हा कधी कुणाला आनंद झाला होता का एवढा? अहो मामनजी, असं काय म्हणताय तुम्ही? रुपाली, मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये. बाबा ऐका की, तुम्ही शांत व्हा ना. अगं अप्पे, माझा अर्जा आहे असं वाटतच नाही ग.
बाबा हो, ऐका की. अहो आपलाच अर्जुन आहे तो. तुम्ही शांत व्हा ना. अगं मग असं का वागतोय हो? हो बाबा ऐका की माझं. अर्जुन लई दिवसांनी घरी आलं. तुम्ही असं भरलं ताटून उठू नका बरं. चला बसा जेवायला. बघितलं का असं लगी तिचं ऐकत्यात. विनायक काका, अपर्णा म्हणते ते बरोबर आहे. जेवायला बसू आपण. खरंच विनायकराव, अहो तुम्ही असं भरल्या ताटावरून उठला तर कोण जेवणार आहे? बसा बरं. दादा अरे एवढा कशाला चिडतोयस? त्याला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? आता गो बाया, आपण आहे की एवढी सगळी. मावशी अहो आता तरी बास करा. मावशी खरंच अंत नका बघू आता. ए आप्पे, अगं काय चुकीचं बोलते मी? मांडली का नाही तू इगडी चूल? बास करा म्हणे मावशी. चला सगळे जेवायला बसूया. नाही खरंच आता सोडा हा विषय. सगळेजण जेवायला बसा बरं. मी वाढते सगळ्यांना. बाबा फिरणी वाढते. आप्पे सगळ्यांसाठी केली ना? मावशी तुम्ही मला या घरातली समजा अगर नका समजू, पण मी हे घर आणि हितली माणसं माझी समज. त्यामुळे सगळ्यांसाठी बनवली आम्ही फिरणी. एक नंबर अपर्णा. वाढ वाढ, भूक लागली खूप. अर्जुन, आज तू आलायस म्हणून फिरणी केली बरं का अपर्णा. पण मला नकोय. ए दिप्या, दिप्या अरे उठ की. अरे किती वेळ लोळत पडणार आहेस? सॉरी मी आता नाही उठू शकत. कर का गाभा नाहीस वे? काय तुम्ही काय पण काय बोलताय? अगं बघ की जेवल्यापासून हल्लाय तरी का तसाच आहे. अहो बापू काय सांगू तुम्हाला, माझी लय एनर्जी वेस्ट व्हायला लागली हो. कशात? खाल्लेलं पचवायला. खाल्लेलं पचवायला? मग काय बाहेरनं पचवायचं का? हलकीच खरं बोललं कुठं मारताय बापू? कशा पण मारताय त्याला उगाचच? सांगतोय त्यांना दीदीनं कसली खतरनाक फिरणी केली. मला तर लय आवडली. तुम्हाला आवडली का? मम्मी कशी होती फिरणी? होय बाबा भारीच होती. पण काय उपयोग आहे त्याचा? पोरींनी एवढं जीव ओतून फिरणी केलेली, पण अर्जुनरावांनी साधी चव सुद्धा बघितली नाही. सुषमा अगं तू नको लक्ष देऊ. असं कसं म्हणताय तुम्ही लक्ष देऊ नको म्हणून? हा अप्पीकडे बघून माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता. तुम्ही बघितलं का? अर्जुनरावांनी तिच्याकडे साधं बघितलं सुद्धा नाही. हो बापू, मला पण आज असं वाटलं की त्या दोघांच्यात बेकार भांडण झाले. अरे तसं नाही दिप्या. जिथं टोकाचं प्रेम असतं तिथं टोकाचे वाद बी होतात की. आणि ज्या माणसावर आपला हक्क असतो त्याच्यावर तर चिडतो ना आपण. तसं नाही हो. मला काय म्हणायचं तुम्हाला कळतच नाही. आता का नाही आपल्या आप्या अगदीच एकटी पडल्या तिकडं, म्हणून काळजी वाटते. इतके दिवस कसं काय बी झालं तरी अर्जुन तिच्या मागे सावलीसारखी उभे होते. तिला कधीच एकटं पडू दिलं नाही त्यांनी. हा पण आता तसं नाही ना. बरोबर आहे मम्मी तुझं. अगं म्हणून तर काळजी करायचं कारण नाही. हुशार आहे आपली आप्पी. ती मावशी कशी माहिती ना तुम्हाला? मम्मी तुला शपथ सांगतो, मला ना बापू कधी कधी असं वाटतं ना की त्या मावशीला आहे ना असं तोंडाला फेस येस्तोवर पळवलं पाहिजे. दिप्या गप उगाच काहीतरी बोलू नको. नाहीतर काय, बरोबर आहे त्याचं. त्या संकल्पाला नाही म्हणलेलं आणि लग्नात पळून गेलेलं डोसक्यात ठेवलं तिने. त्याचं उट्ट काढते ती. अगं तीच तर सांगतो सुषमा तुला. आपल्या पिलीची पिची नाही, हुशार आहे ती. जिल्ह्याची कलेक्टर आहे. झालं
कलेक्टर म्हणा, हे बघा अभ्यासात हुशार असणं, नेटानं संसार करणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जर का नेटानं संसार करणारे असले असते ना आप्पी, तर तिने अर्जुनरावांचं भांडणच केलं नसतं. बघ, अर्जुनची चूक आहे, तरी पण आप्पीनं समजून घ्यायचं का? एवढं काय केलं तेव्हा त्यांनी? हे बघा, बाईच्या जातीनं समजून घेतलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. अगं आतापर्यंत तीच करत आली बाईची जात, समजूनच घेत आली. तोंडात पदराचा बोळा कुंबून सगळं दाबून ऐकतच बसली. आता आपली पोरगी कुठेतरी बोलायला लागली तर तिला परत तीच करायला लावतीस. हे बघा, मला तिच्या संसाराची काळजी वाटते. उद्या कायमचं घरी पाठवलं तर काय करणार तुम्ही? आता हाय का शुभ बोलणाऱ्या तर मांडवाला आग लागली. तुला काय बोल म्हटलं तर तू काहीतरीच बोलत असतीस. असला नको विचार करू, तसं काय नाही होत. झोपा आता. अरे तुझा हायच का अजून? जरा हाल म्हणजे तू काहीतरी पद्धत. सुषमा झोप. देवा, काय बी कर, पण आप्पी आणि अर्जुनरावांमधलं भांडण लवकरात लवकर मिटव. आई, हे आई, ये बाळा ये. एवढ्या रात्री काय तलब झाली तुला आज? आधी मला सांग, मी जे तुला सांगितलं ते आणलं का? आणले, सगळं आणले. घे. ठीक आहे. अगं हो हो आई हो, एवढी काय हुक्की आली आज? बंट्या, काय सांगू तुला, लय दिवसातून माझ्या जीवाला लय गारवा मिळालाय बघ. का? काय झालं? दम जरा. अरे तुझं लगीन त्या आप्पीने अर्जाने मोडलं होतं ना, तेव्हापासून मी मनातून लय जळत होते बघ. खरंच लय जळत होते. आज काय झालं माहितीये का? काय झालं? अरे आज या आप्पी आणि तो अर्जा शेजारी शेजारी बसले होते, पण एकमेकाकडे बघितलं बी नाही, काही एक शब्द बी बोलले नाही ते एकमेकाशी. गप्की जरा, ऐकल ना कोणतरी. म्हणून माझ्या जीवाला लय गार वाटतंय बघ. हे होणारच होतं आई, पण एवढ्यावर थांबायचं नाही. नाही नाही, अजिबात नाही. अरे हा तर पहिला टप्पा आहे. सांगू का बाळा, तुझ्या संग जे घडलं ना तेच माझ्या संग बी घडलं होतं बघ. तुझ्या संग काय झालं? तेच रे ते, नाही का मी माग सांगितलं तुला, तुझा संसार कसा त्या आप्पीनं अर्जानं मोडला, तसाच माझा संसार त्या रुक्मिणीनं मोडला. अरे त्यो हंबीराव मला बघायला आला होता, पार लग्न बी ठरलं होतं. हिला बघितलं आणि लगे हंबीरावाने तिला पसंत केलं. 4 वेळा तेच काय सांगते आई? मला माहिती आहे सगळं. नवीन काय असेल तर बोल, नाही तर जाऊ दे, झोपायचंय मला. नाही बाळा, अरे असं सहजासहजी मी नाही विसरू शकणार. माझ्या लई जीवाला लागलंय बघ. म्हणूनच आता यांच्या उराव बसून मी हे सगळं वसूल करते का नाही बघच तू. पण तुझ्या बहिणीनंच माती खाल्ली ना. अरे म्हणून तर तिथं ठिया देऊन बसले ना मी आता. तिनं जेवढं माझ्याकडून घेतलंय ना त्याच्या 4 पट मी मिळवणार आहे बघ. आणि नाही ना मिळालं तर हिसकून घेते का नाही बघ, हिसकून. हा मग त्याच्यासाठी ना एखाद्याचा जीव घ्यायला लागलं ना तरी चालेल. ह्या झोपाळ्यावर बसल्यावर तुझ्या म्हणला ना मी सरकार झालो म्हणून, ना ह्या सरकाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून घरातल्या एकेकाला गोळी घातली ना तर बघच. आणि सगळ्यात पहिली गोळी त्या वडापाल्याच्या पुरीला घालणार हाय. वा आई वा, मला बी हेच पाहिजे बघ. हेच होणार बाळा, हेच होणार. नावाची हाय मनी, आणि आता भल्या भल्यांना पाजणार हाय पाणी.